एकदम मस्त झालेले आहे. आता परिबेलाला देते मी. मला वाटतं कोमल पहिले मशरूम काढून घ्यायचे का? पहिले मशरूम काढून घेऊया, कारण की आता आपण नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. संध्याकाळचे 4:30 झालेले आहे आणि आजचं जे वातावरण आहे ना, असं म्हणजे ऊन पण आहे आणि थोडंसं ढगाळलेलं पण वातावरण आहे. आणि आता थोडंसं बरं वाटतं, कारण की खूप जास्त ऊन होतं आणि मग कुठं जावंसं तर वाटतच नव्हतं. आणि आज सॅटर्डे आहे, तुम्हाला माहिती आहे. तर थोडंफार सामान आम्ही घेऊन आलेलो आहोत, कारण की आज करायचं आहे आपल्याला बार्बिक्यू. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं, आता आपण गेलो होतो कॅम्पिंगच्या इथे, तर तिथे आपल्याला कोलचं अलाउड नव्हतं कॅम्पिंग करणं. तर त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक परत शॉपमध्ये गेलो, इलेक्ट्रिक घेऊन आलो होतो. पण आज आपल्याला प्रॉपर एकदम कोलचं बार्बिक्यू करायचं आहे. आणि नवीन जे आपलं बार्बिक्यू आहे ते फायनली आता ओपन करणार आहोत. त्याला असेंबल करायचं आहे, कारण की आहे तसंच ते बॉक्समध्ये आहे म्हणून. आणि त्यासोबतच सगळे आता व्हेजिटेबल्स वगैरे कट करायचं आहे, मॅरिनेशन वगैरे सगळं करून ठेवायचं आहे. कारण की ना सकाळी ना खूप जास्त आवरणं झालं होतं, कंटिन्यू गराज वगैरे ते. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं, म्हणजे स्वयंपाक केलं, जेवण झालं आणि बसले. त्याच्यानंतर लगेच बाहेर गेलो वस्तू आणण्यासाठी. त्याच्यानंतर मग असे आले, 10-15 मिनटं मी रेस्ट केला आणि आत्ता म्हटलं चला मॅरिनेशन वगैरे करून घेते. आणि नॉर्मल आपलं व्हेजिटेरियन जे असतं ते पनीर, कॉलीफ्लॉवर, पॉटॅटोज आणि परत कॅप्सिकम, मशरूम पण आणलेले आहे यावेळेस. आणि आम्ही कॉर्न शोधत होतो, पण इथल्या शॉपमध्ये आम्हाला मिळालं नाही. दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन आहे ना, आम्हाला म्हणजे दुसऱ्या शॉपमध्ये जायला वेळ नाही मिळाला, म्हणून मग मशरूम पण घेतलेले आहे. चला, सर्वात अगोदर आपल्याला लागतात लसूण. सगळ्यात अगोदर आपल्याला लागतं लसूण आल्याची पेस्ट. आणि लसूण आल्याची पेस्ट केलेली असते तर मग बाकीचे व्हेजिटेबल्स पटकन कट करून मॅरिनेशन करता येतं. नॉर्मल माझं मॅरिनेशन असतं. आणि कोलचं हे ते सगळं आणलेलं आहेच ऑलरेडी. चला, आजचं जे बार्बिक्यू असणार आहे, तर मला असं वाटतं खूप 3-4 वर्षानंतर कोलवरचं आपण ना बार्बिक्यू करणार आहोत. या अगोदर इलेक्ट्रिकच करत होतो, जुन्या घरी पण आपण इलेक्ट्रिकच करत होतो. पण मजा येणार आहे हे बार्बिक्यू करण्यासाठी. मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि हे सॅटर्डेचा हा दिवस आहे ना, आम्ही असा स्पेंड करणार आहोत. चला, आता तयारी करायची आहे भरपूर, आणि मी थोडीफार तुम्हाला सुद्धा दाखवते. आम्ही हे कोकोनट शेड आणले. हे खूप कॉम्प्रेस आहे, तर याला ना 3.5 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि मग हे खुलतात आणि ऑलमोस्ट 6 लिटर पर्यंत बनतात. तर बघा हे किती कडक आहे, ब्रिक असते ना तसे कडक. याचा काय यूज असतो? तर आपण जे लावलेत ना झाडं तिकडे स्ट्रॉबेरी आणि फ्लॉवर्सचे, तर त्याच्या आजूबाजूला टाकू, म्हणजे तिथे वीड येणार नाही, कारण की तिथे एक्स्ट्रा झाडं येतात ना, त्यामुळे मग डिफिकल्ट होतं. तर मग हे टाकले तर मग येत नाही ते झाड. तर बघा आता हे मोकळे होतील आणि ते ऑलमोस्ट इथपर्यंत येईल. आता हे जे छोटे छोटे पॉटॅटोज आहे ना, तर हे मी फोकने करून घेते, म्हणजे असे होल्स करून घेते आणि मग हाफ बॉईल करून घेते, जेणेकरून मग काय होतं बार्बिक्यूमध्ये ना लवकर ते शिजतात. तर बटाट्यांचं काय होतं, आतमध्ये ना तसेच कच्चे राहतात. आता हे छोटे छोटे साईजचे आणि तुम्हाला माहिती आहे बार्बिक्यूमध्ये ना बटाटे खूप खूप टेस्टी लागतात. हे अगोदर हे आणि कॉलीफ्लॉवर फक्त मला आहे ना बॉईल करून घ्यायचे. अदरवाईज मग कॅप्सिकम आणि ते नंतर मशरूम वगैरे करायची गरज नाही पडणार. आणि लसूणाची पेस्ट पण करायची आहे इथे, हे बघा. आणि आपलं हे बार्बिक्यू कसं असं एकदम लसूणाची पेस्ट, सगळे मसाले टाकून असं मॅरिनेट वगैरे करतो. इथल्या लोकांचं तसं काही, थोडंसं ऑइल, थोडंसं सिझनिंग वगैरे, सॉल्ट वगैरे टाकतात किंवा पॅप्रिका पावडर टाकतात आणि मग बार्बिक्यू करतात. एकदम सिम्पल असतं नाही का. पण त्या लोकांना, इथल्या लोकांना ती टेस्ट आवडते ना, आपल्या लोकांना अशी टेस्ट आवडते एकदम असं मसाले वगैरे टाकून सगळं मॅरिनेट, दही वगैरे सगळं असं मॅरिनेट करून. कोणी कोणी बेसन पण टाकतं यामध्ये, पण मी बेसन वगैरे नाही टाकत. तर हे होल्स का बरं करते, लवकर शिजतात ते तर आहे, पण आपण मसाला तयार करतो ना, तर तो मसाला ना आतपर्यंत जातो हे होल्स केल्यामुळे, म्हणजे छान अजून टेस्टी लागतात. आता हे अगोदर करून घेते, त्याच्यानंतर कॉलीफ्लॉवरचं पण साईड बाय साईड करते. आणि 1 तास तरी मुरायला ठेवते. 1 तास जरी मुरायला ठेवलं तरी ठीक आहे. आता 4:30 म्हणजे 4:45 होत आलेले. मशरूम आहे, अर्धा किलो आहे हे. आता मी काय करते, याला ना पाण्यात आहे ना थोडा वेळ ना ठेवते, कारण की याला ना हलकीशी माती असते बघा.
मी आले आहे आता गार्डनमध्ये पुदिना घेण्यासाठी आले आहे, कारण की चटणी बनवायची आहे. बार्बिक्यू आम्ही उशिरा सुरू करणार आहोत, कारण की आता ऊन आहे आणि थोडीशी सावली आली ना तर मग कसं बार्बिक्यू करायला पण चांगलं वाटतं. आणि मग म्हणजे निवांत बाहेर बसतासुद्धा येतं. म्हणजे मे बी मला असं वाटतं 7-7:30ला आम्ही ना बार्बिक्यू करू. आणि इथे आता पाणी वगैरे दिलेले आहे. स्ट्रॉबेरीज ज्या आम्ही काल तोडल्या होत्या ना, तर मनोजने आज परत वेगळ्या ना स्ट्रॉबेरीज तोडलेल्या आहे. आणि आता हे कसं हे सीझन तोडलं ना तरी पण मग त्या येतच असतील, म्हणजे 2 महिने तरी पण आता हे सीझन असणार आहे. फुलं इतकी सुंदर आलेली आहे गुलाबाला, परत जास्वंदाला पण मस्त कळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा अशा उमलत आहे. तर बरं झालं आता या मातीमध्ये हे झाडं वगैरे लावली ना तर एकदम कसं छान ग्रो होईल. चला आता आपण अगोदर पुदिना घेऊ. पुदिना अगोदर याने एकदम छोटा होता पण आता एकदम मोठा झालेला आहे. हे बघा पुदिना अगोदर एकदम कमी होता, आता बघ किती वाढलेला. पुदिना इथे, पुदिना इथे, हा पुदिना. पुदिना घेते, चटणी बनवणार. मी कात्री आणायची विसरूनच गेले. ठीक आहे, काय हरकत नाही. मॅरिनेशन करायला स्टार्ट केलेलं आहे. इथे कॅप्सिकन आणि अनियन आहे, तो सोबतच मी मॅरिनेशन करणार आहे. इथे मशरूम्स आहे हे बघा, आणि इथे आहे पनीर आणि बटाट्याचं आणि कॉलीफ्लॉवरचं वेगळं करणार आहे, कारण की जस्ट ते बॉईल होऊन झालेले आहे, बॉईल करून झालेले आहे आणि आता थोडेसे गरम आहे. तर आता मी हे हँड ग्लोव्स घातलेले आहे. त्याचं कारण हे त्याचा मसाला आहे ना नखांमध्ये ना असं घुसतो ना आणि तो निघतच नाही मग. आणि येलो म्हणजे मिरची आणि ते असतं ना त्याच्यामुळे ना ते नख असे येलोइश आणि असे रेड दिसतात. त्यामुळे हे हँड ग्लोव्सचं घेऊन आले मी, म्हणजे कसं आपले नखं पण सेफ राहतात आणि व्यवस्थित आपल्याला मिक्ससुद्धा करता येतं. आणि इतका छान आहे गरम मसाला. जस्ट मी ना काही 2-3 दिवसांपूर्वीच बनवलं ना, तर इतका छान असा म्हणजे अरोमा येतो आहे ना घरात गरम मसाल्याचा. आणि भाजींना पण टेस्ट. आणि गरम मसाला गेला 4-5 वर्षापासून मी घरातच बनवते, जास्त वर्ष झाले. आणि 2-3दा मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. आणि स्पेशली ना आपण बाहेरचा गरम मसाला असतो पण त्याला ना एवढी टेस्ट नसते, पॅकेटमध्ये खूप दिवसाचा असतो. पण घरात जेव्हा आहे ना आपण प्रमाण घेऊन बनवतो ना इतका सुंदर असतो. तर बिर्याणी मसाला पण वेगळा मागवायची गरज पडत नाही. आपण आहे ना स्पेशल म्हणजे तो बिर्याणी मसाला पण करून आपण तो वापरू शकतो, इतका सुंदर होतो. आणि बिर्याणी मसाल्याला तर तेच असतात खडे मसाले असं ग्राइंड करून मग ते बिर्याणी मसाला म्हणून विकतात. पण आपण घरात करतो ना तो ऑल इन वन आहे, सगळ्या भाज्यांना यूज होतो. हे बघा इथे आता पनीर ते मिक्स करून घेते चांगलं. आणि मशरूम पण आहे ना खूप स्वच्छ धुवावी लागतात, पाण्यात ठेवलं त्यानंतर मग एक मशरूम घेऊन आहे ना मी सगळं क्लीन केलेलं आहे. आणि खालच्या साईडला पण आहे ना असं थोडीशी माती वगैरे असतं ना, त्यामुळे ना खूप केअरफुली ना हे क्लीन करावं लागतं. त्याला हे सगळं मॅरिनेशन झाल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला. मशरूम पण झालेले आहे, बटाटे दाखवले नव्हते तर बटाटे, आणि आता इथे कॉलीफ्लॉवरचं हे सगळं मिक्स करून घेईल मी आणि मग याच्यामध्ये ठेवून दे. वेगवेगळे सावध हो ना. हां पण मग ते एवढे भांडे आपण ठीक आहे 40 स्टिक मध्ये लावू ना. हां ठीक आहे, चल. जस्ट बसले मी, चहा वगैरे घेतला आणि सगळं मॅरिनेशन करून झालं तुम्ही बघितलं. आणि मी विचार केला का तर ते साईडला ठेवून देते आणि किचनचं आवरून घेते आणि फक्त मग बार्बिक्यूचंच करणं राहणार. आणि मग ते आल्यानंतर बार्बिक्यूचं करून झाल्याच्या नंतर मग किचनवर आहे ना काहीच असं आवरायला वगैरे नको. आणि जो फॅन आहे तो आता हॉलमध्ये आणला आहे. तर भरपूर जण आता म्हणतात का एवढं गरम होते तर AC वगैरे का लावून घेत नाही. तर ॲक्च्युअलमध्ये ACचा काय उपयोगच होत नाही. हार्डली 2 महिने ऊन राहतं, 2-3 महिने. त्याच्यामध्ये पण त्या महिन्यांमध्ये पण ना कंटिन्यू पाऊस पडतो आणि मध्ये मध्ये वातावरण पण असं गार असतं. तर ACचा काहीच उपयोग होत नाही. फक्त जो फॅन आहे तर तेवढ्यापुरते होऊन जातं. तर इथलं वातावरण समजा आपलं भारतासारखं असतं, कंटिन्यू ऊनच असतं, तर मग AC आपण कसं नॉर्मली लावतोच. तर आता वाजलेले आहे, किती वाजले आता 5:30 झालेले आहे. लवकर माझं मॅरिनेशन झालेलं आहे. तर किती वाजता करायला सुरुवात करायची आपण? 7 वाजता करू. 7ला सुरुवात करणार आहोत आम्ही. 9-9:30 पर्यंत उजेड पण असतो. तसं पण उद्या संडेच आहे बरोबर. आणि एवढं उन्हामध्ये तर ते इच्छा पण होणार नाही, कारण की आपण बार्बिक्यू करायला सुरुवात केली तर मग जवळ उभा असतो, एकदम गरम होतं. आणि तसं पण आज वातावरण थोडंसं बरं आहे ना, थोडंसं क्लाउडी आहे थोडंसं. तर चला आता बसते, थोडं रेस्ट करते आणि नंतर आपण हे बार्बिक्यूचं घेतलं होतं शॉपमधनं, तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं मी, चारकोलचं. आणि बघा हे ओपन करतोय फायनली. आणखी आपण घेऊन गेलो ते अलाउडच नव्हतं तिथे ना. आणि हे स्टीलचं आहे. हो
आणि थोडं हाईट पण येईल चांगलं. हां म्हणजे खूप जास्त वाकावं लागणार नाही ना. आता मॅन्युअल तर असतं त्याच्यामध्ये. त्याचं घेण्याचं ठीक हो बाबू कोलचं बाबू ते कोलचं असतं. आहे. आता असेंबल करून टाकू. हो सॉरी केलेलं आहे असेंबल आहे बघा. एवढं हाईटचं आहे आणि आपल्याला वाकण्याची अजिबात गरज नाही. नॉर्मली बार्बेक्यू आपण खाली वाकून करायचं. पण हे बघा हे आणि पूर्ण स्टीलचं आहे, असं जाड आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणूनच आम्ही हे परचेस केलं आहे बघा. आणि एवढी एक चांगली गोष्ट आहे अजून का हवा जरी म्हणजे वारा येत असला ना तर मग हे झाकून जातं हा पोर्शन, म्हणजे मग व्यवस्थित मग होतं. नाही तर नॉर्मली वाऱ्यामुळे पण खूप प्रॉब्लेम होतो. हे लेवल्स आहे तर आपल्या हाईटनुसार आपण याला लावू शकतो. एकदम खालच्या साईडला पण आपण लावू शकतो इथे असं. हे बघा असं इथे. आणि त्याच्यानंतर मग अजून हाईट वाढवायची असेल तर मग दोन्ही साईडने असं करू शकतो है ना. पण मला असं वाटतं हे जी खालची साईड आहे ना ती बरोबर आहे मला असं वाटतं. ठीक आहे. है ना. आणि इथे काही आपण बाकीच्या वस्तू पण ठेवू शकतो. जे झालेलं असतात ना ते इथे गरम करायचं जास्त, हो. म्हणजे ते गरम राहतं. गरम राहतं हो. आणि हे बघा असं आहे आपलं हे नवीन बार्बेक्यू आता. आणि हे जे याच्यातनं हवा जाण्यासाठी असते आणि याच्यातून आपण जो कचरा असतो तो असा काढून घ्यायचा. ओके. आणि आपण हा डिसिजन आपला बरोबर होता है ना. आणि कोलचंच मला असं वाटतं म्हणजे कोलचंच बेस्ट असतं बार्बेक्यू. पण आम्ही विचार केला इलेक्ट्रिकचं पण घेऊन बघू, पण इलेक्ट्रिकचं नंतर स्लो होऊन जातं हळूहळू. आणि मग म्हणजे नंतर म्हटलं नको हे चांगलं आपली क्वालिटी पण चांगली आहे. बस चला तर आपण हे बाहेर घेऊन जाऊ. अजून ऊन आहे, थोडा वेळ आम्ही थांबू. चटणी पण बनवून झालेली आहे, सगळं ते मॅरिनेशन पण करून झालेलं आहे. थोडंसं ऊन कमी झालं ना मग आपण बार्बेक्यू करायला स्टार्ट करू. आणि कोळसा असलं ना तर पटापट होतं. इलेक्ट्रिकला वेळ लागतो. एकदा तो कोळसा पेटला मग पटापट होतं बार्बेक्यू. फक्त स्टिकमध्ये मला असं स्टिकमध्ये मी करून ठेवते. अगं प्लेट्स वगैरे आणून ठेवते मी. चटणी पण झाली बघा. चटणी मस्त अशी घट्ट झाली. मागच्या वेळेस ना थोडीशी पातळ झाली होती, आता घट्ट केलेली आहे बघा. या साईडला ना थोडी सावली आली आणि झाडांना थोडा उशीरच पाणी दिलं, कारण की आपला जो पाईप आहे ना झाडांना पाणी देण्याचा तर तो परत फुटून गेला पाण्याच्या प्रेशरने. परत नवीन आणला, परत लावला, मग पाणी वगैरे दिलेलं आहे. चला आता एक एक वस्तू आणते मी. आणि पापड पण घेते, खिचिया पापड, ते पण भाजू याच्यावर आपण ना. हो. आणि या चटणीसोबत अजून भारी लागेल. सगळा सेटअप आमचा झालेला आहे. इथे कोल आहे आणि हे क्यूब्स आहे ज्याच्याने हे पेटतं आणि लाईटर. चला आता आपण असा सेटअप केलेला आहे. द्या एवढं बस झालं. एवढं कमी करतो थोडा कमी करा. ते आपल्या बार्बेक्यू याच्यासाठी स्मोक देण्यासाठी पण यूज होतं. हां भरपूर आहे ना. ठीक आहे ना. हो त्याची वरची ग्रिल वरती ना अगोदर हे नाही आपल्याला क्यूब्स टाकावं लागतील ना. पहिले चांगलं गरम होऊ देऊ. म्हणजे चारी बाजून टाकलं तर चांगलं पेटल ना. हो. हे आहे ना जास्त, अजून एक पॅकेट आहे ना आपल्याकडे. अजून चला आता हे बार्बेक्यू आपण पेटूया. चारी बाजूने तसं टाकलेलंच आहे. चांगलं पेटलं ना तर मग छान बार्बेक्यू होईल. पटकन होते. तसे व्हेजिटेरियनला ना एवढा वेळ नाही लागत. वेळ नाही लागत. ते मीठ किंवा ते म्हणजे जसं चिकन किंवा काही असतं लांब वगैरे वेळ ते लागतो. त्याला वेळ लागतो खूप. इथले लोक काय 3-4 तास करतच बसतात ते. तेच मी व्हिडिओमध्ये तेच म्हटली ना. आपलं कसं खूप मसाले दहीचं सगळं मॅरिनेशन, इथलं कसं थोडंसं ऑइल, थोडंसं सॉल्ट, पेपर आणि थोडंसं काही अजून त्यांचे पॅप्रिका जे पावडर असते बघा, तर तो टाकून
मिक्स केलं का 2 मिनिटं लागत नाही. किंवा काही जण बार्बिक्यू मसाला टेस्टची काही घेणं देत म्हणजे एवढं त्यांचं पहिल्यापासून टेस्टचं काही नाही आहे. आपलं कसं थोडं वेगळं आहे. चला आपण काय करू स्टिक मध्ये टाकून घ्यायचं. मध्ये लावून देतो ना आता. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं करते प्रत्येक स्टिकमध्ये ना, म्हणजे ते इझी होऊन जाईल आपल्यासाठी. पण हे आहे मशरूम. पण हे भरपूर मोठं असल्यामुळे एका वेळी 4-5 होतीलच बसतीलच ना. ते हो. आणि मेन कसं बटाटे आणि आपलं कॉलीफ्लॉवरच होते, बाकीचं तर लवकर होतं लगेच. आणि मशरूम तर खूपच लवकर होऊन मशरूम तर जाईल. लगेच होतं. ते मागच्या वेळी तू दिलं होतं मला करून पार्टीला. ते छोटे होते पण ते छोटे होते, हे मोठे आहे चांगले. हे आपल्याला वाटतं असं की खूप आहे, हा पण जेव्हा आपण खायला बसतो ना तर कसं पटकन समजतं कळतच नाही. खातच असतं. त्या भाराने आपण भरपूर व्हेजिटेबल्स खातो. पेट आहे मस्त. त्यामध्ये कसं स्टिकचं पण होऊन जाईल नाही. आपले मस्त बटाटे ना असे शिजलेले आहे. आणि सगळ्यात टेस्टी माहिती का बटाटे लागतात नाही का. आणि साला सकट आहेत ना ते. सालासकट आहे बेबी पोटॅटोज. स्नॅक्ससाठी ते नाचोस घेतलेले आहे आणि बनाना चिप्स पण आहे. आता परिबेला येतीलच, आता ते होईपर्यंत आपल्याला असं 15-20 मिनटं तर निघूनच जाते. चला गरम झालेला आहे, आपण याच्यावर पापड ठेवू. म्हणून सांगितलं पापड ठेवू. तुला वाटतं चिमटा घेतला बरं. चिमटा घेऊन आली मी. होतात का पहिला. हे बघ अरे वा मस्त पापड होता. ते चेक करण्याचं ते कोळसा किती गरम झालाय बघा ना, किती पटकन झालं म्हणजे होईल. ते पापड असे थोडेसे कडक असतात, खिचिया पापड आहेत ना. काय मस्त ना. त्याचं खाताना ऍक्च्युली ना तो स्मोकी फ्लेवर येतो ना, तो जास्त इम्पॉर्टंट. कोळसा मस्त गरम झालेला आहे. इथे पापड पण आहे बघा. हे झालं तर आता आपण ठेवू. आणि यावेळेस एकदम मस्त होणार आहे बार्बिक्यू, मला असं वाटतं एकदम भारी. काय वाटतं तुम्हाला. मलाही वाटतं. आपण मस्त तूप पण टाकतो. मी आता जस्ट फ्रेश तूप बनवलं, थोडं इथेच ठेवते म्हणजे आपल्याला पकडायला. ऑलरेडी स्मेल इतका छान येतो. इतकं पटापट होत आहे ना बघा. झालेले आम्ही इथं पनीर आणि बटाटे आहे इथे पण मशरूम पण होत आलेले आहे. कॅप्सिकम पण होत मस्त. एकदम मस्त झालेले आहे. आता परिबेलाला देते मी. मला वाटतं कोमल पहिले मशरूम काढून घ्यायचे का. पहिले मशरूम काढून घेऊया, कारण की आता आपण म्हणजे 3rd लेअरला ठेवलेलं आहे तरी पण मस्त एकदम. मला कसं असं आता बायकांचं कसं ते थोडंसं असतं नाही का. म्हणजे असं पटापट असं गरम असं. रेस्टॉरंटमध्ये सगळे शेफ नाही, शेफ माणसं जरी असले ना, पण आता इथं कसं ते इथे ठेव ना स्टिक. हां आपल्याला यूज करता येईल नंतर लगेच. इतके पटापट झाले ना. खूपच पटापट झाले ना. पटापट झाले जास्त. नाही तर काय होतं, भूक अशी कमी होऊन जायची वाट बघून. स्नॅक्स खाण्यासाठी पण वेळ नाही मिळाला. चला परिबला, एकदा लेमन तुम्हाला आवडतं ना. लेमन लेमन आणि चटणी पण बनवली एकदम छान. कॉर्न आहे का मम्मा. कॉर्न नाही भेटले ना बाबू. आणि होणार पण नाही. पोटॅटो आवडतात ना. कॉलीफ्लॉवरचं पण मला असं वाटतं 1-2 झालेले आहेत. बघते मी. कॉलीफ्लॉवर पण आवडतं ना परिबला. पहिले परी म्हणते मला नाही खायचं, नंतर इतके छान झाले होते ना. चप्पल घातली ठीक आहे परी. बेला आहे की स्टार्ट कर. तुला लेमन स्क्वीज कर त्यावर. मम्मा आपला फॉक आहे का. असं हाताने कर बाबू. असं मस्त हँडनी नाही, हँडनी एन्जॉय कर ना.
गरम आहे का मशरूम नाही पाहिजे नाही मशरूम ट्राय कर, छान लागतं. तुला काय देऊ? कॉलीफ्लावर का काय देऊ? कॉलीफ्लावर काय झालं परी? कॉलीफ्लावर काय झालं? यमी ना? तिखट आहे का? छान झालं ना? चल. आमचं जेवण झालं आणि आता आम्ही राऊंड मारायला निघालो आहोत. 7:15 झालं आमचं. लगेच ते बार्बिक्यूचं आम्ही सगळं ते आवरलं. आता डिशवॉशरमध्ये ती भांडी लावायची आहे फक्त, कारण की डिशवॉशरमध्ये ऑलरेडी एक म्हणजे भांडी होत आहे. तर ते झाल्याच्या नंतर आम्ही मग दुसरी भांडी लावू बार्बिक्यूची, जी आपण मॅरिनेशन वगैरे केलं होतं ते. तर मनोजला म्हटलं चला आपण थोडंसं ना राऊंड, मनोजने सांगितलं आपण राऊंड मारायला जाऊ. म्हटलं ठीक आहे. आणि परी आणि ते पार्कमध्ये खेळत आहे, ती त्यांच्या फ्रेंड्ससोबत 10-15 मिनटं आम्ही राऊंड मारू आणि त्यानंतर घरी जाऊ. आणि सॅटर्डेचा हा दिवस आम्हाला कळालंच नाही, कारण की सकाळपासून आम्ही दोघं कामात होतो. त्यानंतर बाहेर गेलो, सामान आणलं, त्यानंतर मग परत थोडासा रेस्ट केलं त्याच्यानंतर परत मग बार्बिक्यूची तयारी. आणि तुम्हाला माहिती बार्बिक्यूची तयारी म्हटलं का थोडंसं म्हणजे थोडी अशी लेंथी प्रोसेस आहेच ती. चला राऊंड मारून आलो आम्ही आणि फ्रेश झाले. मी गरम होतं आणि बार्बिक्यू करताना ना असं अजूनच गरम व्हायला लागलं. तर मग फ्रेश झाले ना, आता बरं वाटतंय. आणि हा बार्बिक्यूचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि याची टेस्टच वेगळी असते तुम्हाला माहिती आहे. आणि आम्ही विचार केला हळू करू, पण अर्ध्या तासामध्ये झालं पण ते, कारण की सगळं ऑलरेडी ना एवढं ते कोल वगैरे येऊन असं व्यवस्थित झालं होतं ना, तर त्यामुळे ना पटापट ना सगळं होत होतं. आणि आमचं पटकन खाणं पण झालं. परिबेलाने तर खूप एन्जॉय केलं ते म्हणजे कसं. आणि असं बार्बिक्यू केलं ना, तर त्यानिमित्ताने काय होतं, भरपूर आहे ना आपण आहे ना हेल्दी व्हेजिटेबल्स किंवा हेल्दी गोष्टी खात असतो. पनीर असो किंवा कॉलीफ्लॉवर असो, इतकं भारी लागत होतं ना ते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.